श्री स्वामी समर्थ. यापैकी कुठलीही एक माळ निवड आणि बघ स्वामी महाराज तुला काय सांगत आहेत तर. ज्या व्यक्तींनी एक नंबरची माळ निवडली असेल, त्यांना स्वामी महाराज सांगत आहेत, केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तर तोच असतो, ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून श्रीमंत होण्यासाठी तू प्रयत्न कर, पण तुझ्या मनाची श्रीमंती सुद्धा तू जपण्याचा प्रयत्न कर. नेहमी तुझे विचार, नेहमी तुझे आचार तू शुद्ध ठेव. इतरांची जी तुझी वागणूक आहे, ती नेहमी चांगली ठेव. इतरांशी सन्मानाने वाग, प्रत्येकाला सन्मान दे. तू एक श्रीमंत म्हणून ओळखला जाशील आणि स्वामी महाराजांच्या नजरेत सदैव तुझा श्रीमंतीपणा दिसून येईल. म्हणून मनाचा मोठेपणा तर जपतच राहा, पण इतर लोकांशी सुद्धा सन्मानाने वाग. तुझी स्वामी माऊली कधीही तुला एकटं सोडणार नाही. स्वामी महाराज सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला आयुष्यात कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. आता ज्या व्यक्तींनी 2 नंबरची माळ निवडली असेल, त्यांना स्वामी महाराजच सांगतात, की न्याय मागण्यासाठी तू इकडे-तिकडे फिरू नकोस. सर्वात मोठे न्यायालय म्हणजे तुझे मन. तुझ्या मनात तुला माहिती आहे, काय बरोबर आहे, काय चूक आहे, हे त्यांच्या इतकं तुझ्या मनाइतकं कोणालाही माहीत नाहीये. म्हणून एखादी गोष्ट करायचीच झाली, तर ती योग्य आहे की अयोग्य आहे, हे तू कोणालाही न विचारता अगदी तुझ्या मनाला विचार. तुझ्या मनाला जेव्हा तू काही प्रश्न विचारतो ना आणि मनापासून ते उत्तर ऐकण्याचा प्रयत्न करतो, तर तुझं मन तुला सदैव योग्य तो मार्गच दाखवणार आहे. कारण इतर व्यक्ती खोटं बोलू शकतात. तुला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर तू तुझ्या नातेवाईकांमध्ये म्हणा, तू इतर मित्र-मैत्रिणींमध्ये जर तू विचारत असशील, तर एखादा व्यक्ती खोटं बोलेल. पण मनाचा जो आरसा असतो, तो तुला योग्य तो मार्ग नेहमीच दाखवणार आहे. म्हणून तुला तुझ्या मनाला विचारायचं आहे, कारण तुझं मन तुला सदैव योग्य जो मार्ग आहे तो दाखवणार आहे. मनावर विश्वास ठेव, पण मनाचे देखील 2 प्रकार असतात. एक अंतर्मन आणि एक बाह्यमन. बाह्यमन हे नेहमी तुला फसवत जाणार, पण जे अंतर्मन आहे ते तुला नेहमीच योग्य मार्ग दाखवणार आहे. म्हणून तुला जेव्हा काही ऐकण्याची वेळ येईल, तर अंतर्मनाचं ऐकत जा. कारण अंतर्मन हे कधीच आपल्याला खोटं सांगत नाही. तो आपल्या मनाचा खरा आरसा आपल्याला दाखवत असतो. अंतर्मन जे असतं, ते आपल्यासाठी जे योग्य आहे, तेच नेहमी दाखवत असतं. तर तू तुझ्या अंतर्मनाचं ऐक. तुझ्या अंतर्मनातील जो आवाज असतो, तो साक्षात परमेश्वरांचा, स्वामी माऊलींचा असतो. म्हणून परमेश्वर, स्वामी माऊली तुला कधीच खोटं किंवा चुकीचा सल्ला देणार नाहीत. म्हणून तू तुझ्या बाह्यमनाचा विचार न करता नेहमी अंतर्मनाचा विचार कर. आता ज्या व्यक्तींनी ना 3 नंबरची माळ निवडली असेल, त्यांना स्वामी महाराज सांगत आहेत, आयुष्यामध्ये तुझ्या कितीही वाईट प्रसंग येऊ दे किंवा वाईट प्रसंग आला असेल, वाईट वेळ आली असेल, तर हे बघ, तू काही खचून जाऊ नकोस. कारण काही दिवस हा काळ राहणार आहे आणि काही दिवस, काळ, वेळ हे सगळंच काही बदलणार आहे. फक्त असावा लागतो तो थोडासा संयम. जर तुझ्या आयुष्यामध्ये तू थोडा संयम ठेवशील ना बाळा आणि स्वामी महाराजांकडे विश्वासाने बघशील, तर तुला तुझ्या संकटातून, तुझ्या अडचणीतून निघण्याचा मार्ग तुला सापडणार आहे. थोडासा संयम आणि आमच्याकडे विश्वासाने बघ. जेव्हा तू संयम ठेवून आमच्यावर विश्वास ठेवतो आणि हळू पुढे पाऊल टाकतो ना, तेव्हा तुला जे हवं आहे ते तुला तर नक्कीच मिळणार आहे. आणि ते मिळवून देण्यासाठी आम्ही देखील म्हणजे स्वामी महाराज देखील तुला सदैव आशीर्वाद देत आहेत. आम्ही दिलेला आशीर्वाद कधीही वाया जात नाही. तुझी वेळ आज खराब असेल, पण उद्या ही तुझी वेळ नेहमीच चांगली असणार आहे. म्हणजे आज तुझा हा काळ जर खराब असेल, तर उद्याचा काळ हा नक्कीच तुझ्यासाठी बदलणार आहे आणि सकारात्मक असणार आहे. पण वेळ बदलताना फक्त घड्याळाचे काटेच बदलत नाही, तर त्या काट्यांबरोबर तुझ्या सभोवतालची माणसे देखील बदलत असतात. म्हणून तुझ्या दुःखाच्या प्रसंगात जी लोक तुझ्यासोबत उभी राहतील, तीच लोकं तुझी असतील असं नाही. म्हणजे जी लोक
कठीण प्रसंगामध्ये तुझ्यासोबत उभी राहतील. ती लोक तुझी स्वतःची आपली निस्वार्थ भावनेने तुझ्यासोबत राहणारी लोकं आहेत. पण कठीण प्रसंगामध्ये जे तुझ्यासोबत नाही आहेत किंवा ते अशा स्वार्थी लोकांपासून तू 4 हात लांब राहायला शिक. अशी आजची स्वामी महाराजांची शिकवण तुझ्यासाठी आहे. तर मित्रांनो, वरीलपैकी 3 माळेपैकी तुम्ही कुठलीही माळ निवडली असेल, तर तुम्हाला स्वामी महाराज काय सांगत आहे, तुम्ही हे नक्कीच ऐकलं असेल. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि स्वामी महाराजांवर जर तुमचा विश्वास असेल, तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाइप करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.